बारा स्कंद 18,000 श्लोक अनंत अध्याय. आणि ही कथा पहिल्यांदा शुकानी राजा परीक्षिताला सांगितली. आपल्याला ज्ञात असेल शुकांचं कुळ फार धन्य आहे आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. त्यांचे मूळ पुरुष वसिष्ठ, त्यांचे पुत्र शक्ती, शक्तींचे पुत्र पराशर, पराशरांचे महर्षी व्यास आणि महर्षी व्यासांचे शुकाचार्य. शुक्राचार्य नव्हे, शुकाचार्य. ही 5 नावं जरी सकाळी आठवली ना तरी गंगेत स्नान केल्याचं पुण्य मिळेल, इतकी ती थोर नाव आहे. आणि मला प्रवचन कार्याना त्याने विशेष असा अंतःकरणामध्ये आनंद आहे की अभ्यंकरांचं गोत्र वसिष्ठ आहे. आम्ही वसिष्ठ कुलोत्पन्न असल्यामुळे त्याचा सार्थ अभिमान नाही म्हटलं तरी मनामध्ये थोडा आहेच की त्या घराण्यातल्या एका महापुरुषाने शुकाचार्यांनी भागवत कथा सांगितलेली आहे. म्हणून भागवतातच सांगितलेले सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्याहा श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत. सदा सेव्या नित्य भागवत कथेचं सेवन करा की ज्याच्या श्रवणाने तुम्हाला कोणता लाभ होईल, कोणता आनंद मिळेल, तर साक्षात हरी तुमच्या अंतःकरणामध्ये नांदेल. ज्या वेळेला नारदांनी हे सगळं विवेचन केलं आणि ही थोर कथा सगळी सांगितली त्यावेळेला त्या भक्तीला इतका आनंद झाला, कारण भागवत ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे हे तिच्या लक्षात आलं आणि खरोखर तिचा उद्धार झाला आणि ती चांगली झाली. तिला तारुण्यावस्था पुन्हा प्राप्त झाली. तिचे पुत्र ज्ञान वैराग्यही उठले आणि वृंदावनामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे म्हणून ती आनंदानं नाचायला लागली. म्हणूया तेवढा श्लोक. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. म्हणा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. गोपेश गोपीश भवार्णवेस्मात् अनंत नारायण रक्ष रक्ष. अनंत नारायण रक्ष रक्ष. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय. वृंदावनामध्ये या मंत्राचा जप करत करत भक्ती पुन्हा एकदा कृतार्थ होऊन गेली. भागवताच्या प्रारंभी भागवताचं महात्म्य आलेलं आहे आणि त्यात एक अतिशय सुंदर कथा आली. पवित्र नदीच्या तीरावर आत्मदेव या नावाचं एक अतिशय सत्पात्र ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंधुली. जरा चमत्कारिक आहे ना, तर नावाप्रमाणे ती बाई चमत्कारिकच होती. नाव तिचं धुंधुली, पतीचं नाव आत्मदेव. अतिशय बुद्धिवान, अतिशय सज्जन, अतिशय सत्पात्र. हा, तर आपण कुठपर्यंत आलो तो असं मी विचारणार नाही तुम्हाला. काही जणांना आकारण भीती वाटते आपल्याला विचारतील काय म्हणून. तसं
तर आत्मदेव आणि धुंदुली हे जोडपं. आपल्याकडे एक शास्त्रार्थ सांगितलेला आहे की विवाह कुठे करावा आणि कसा करावा. तसा केला तर पश्चातापाची पाळी कधीही येत नाही. विदुराने महाभारतामध्ये विदुर नीतीमध्ये त्याच्या धृतराष्ट्राला सांगितलेलं आहे, विवाह करण्यासाठी 7 गोष्टी बघाव्यात. निदान पुढल्या पिढीत तरी बघा. तुम्हाला विचारलं पुढल्या पिढीने तर कोणकोणत्या सांगितल्या? कुलम च शीलम च वपुर यशश्च विद्याम च वित्तम च सनाथताम च. या 7 गोष्टी बघून जिथे विवाह होतात तिथे कधीही घटस्फोट होणार नाहीत, तिथे भांडणं होणार नाहीत, तिथे त्रागा होणार नाही, तिथे राग होणार नाही, काहीही होणार नाही. कोणत्या गोष्टी सांगितल्या पहा. कुलम च शीलम च, पहिल्या 2 गोष्टी सांगितल्या. कुळं बघावं वधूवरा दोघांचं. शील म्हणजे चारित्र्य बघावं. वपू म्हणजे शरीर बघावं, निरोगी आहे की नाही, पुढली संतती चांगली जन्माला यायला पाहिजे, आरोग्य संपन्न पाहिजेत वधूवर. यश, दोन्ही कुळांनी यश काय प्राप्त केले ते बघावं. पुढे सांगितलं विद्या, वधूवर काय शिकलेले आहेत ते पाहून घ्यावं, परस्परांना अनुरूप अनुकूल असावेत थोडे तरी. वित्तम, धन काय आहे, मुलगीनं आणली पाहिजे ना सुखाने, तेही पाहून घ्यावं. अर्थात दोन्ही कुळाकडे धन असावं. आणि शेवटची 7वी गोष्ट सांगितली, सगळ्यात महत्वाची आहे, सनाथता. घरी वाड वडील मंडळी असतील तरच विवाह करा, नाहीतर देऊ नये मुलगी. वाड वडील मंडळी असली की बरोबर सन्मार्गाला नेतात, घरच्या परंपरा चालवतात, सांस्कृतिक धर्माच्या परंपरा चालवतात, उत्कट संस्कार मनामध्ये रुजवतात. आता म्हणतात सासू नको, सासू कोणीच नको, राजा राणी, वेगळा फ्लॅट, IT, लठ्ठ पगार, 1.5 कोटीचा फ्लॅट, सदनिका किती पाहिजे? 1.5 कोटीची. 60व्या वर्षापर्यंत कर्ज फेडत बसायचं आणि केव्हा नोकरी गेली की आमचे तरुण अभियंते इंजिनियर 28व्या वर्षी आत्महत्या करतात. जीवनाला काही अधिष्ठानच नाही असं झालं. म्हणून या 7 गोष्टी पाहिल्याशिवाय विवाह करू नये. आत्मदेवाच्या बाबतीत तसं घडलं नाही दुर्दैवानं, आणि म्हणून त्याला धुंदुलीसारखी वाईट पत्नी मिळाली. आत्मदेव अतिशय दुःखी होता. रूपक आहे बरं का, सुंदर आहे. आत्मदेव याचा अर्थ द्विधा बुद्धी, बुद्धी आहे पण द्विधा झाली, हे करू का ते करू. आत्मदेवाची पत्नी आहे ती ही अशी द्विधा बुद्धीची, म्हणजे धुंदुली. आत्मदेव स्वतः आहे तो जीवात्मा आहे, म्हणजे तुमच्या आमच्यापैकी प्रत्येक जण. त्याची पत्नी धुंदुली म्हणजे द्विधा बुद्धी आहे. आता गंमत अशी झाली की आत्मदेव एकदा वनामध्ये गेला, एका संन्याशाला पाहिला आणि संन्याशाला विनंती केली, बाबा रे, माझ्या पोटी पुत्र नाहीये, काहीही कर, तू तपस्पूत दिसतोयस, आमच्या घराण्याला वंश पाहिजे. संन्याशाने त्या आत्मदेवाकडे पाहिलं, म्हणाला, बाबा रे, तुझ्या नशिबातच नाहीये, दुःख करू नकोस, मनातली अपेक्षा काढून टाक, या जन्मी तुला पुत्र संतती नाही. आत्मदेव हट्टच धरून बसला, काही करान द्या म्हणून. शेवटी त्याला दया आली, करुणा आली त्या संन्याशाला. तपपूत होता, पुण्य होतं मोठं केलेलं. त्याने एक फळ मंत्रून आत्मदेवाला दिलं आणि तो म्हणाला, तू आता एक काम कर. कुठलं काम कर? तुझ्या पत्नीला हे फळ खायला दे. आत्मदेवाला इतका आनंद झाला, फळ घेऊन घरी आला, पत्नीला दिलं, झालेली कथा सगळी सांगितली आणि सेवन कर असं सांगितलं. शेवटी देवापुढे फळ ठेव, सेवन कर. धुंदुली होय म्हणाली ना. आत्मदेव कामाला बाहेर पडल्यावर ती म्हणाली, मी कशासाठी खाऊ, मी नाही खाणार, अजिबात नाही खाणार. का? तो मी खाल्लं आणि त्या संन्याशाचा वर खरा ठरला तर माझं पोट मोठं होईल, मी कशी तरी दिसायला लागेल. नको रे बाबा, मी नाही ते फळ खाणार असं म्हणून धुंदुलीने ते फळ खाल्लं नाही आणि तिनं ते फळ टाकून दिलं. एका गाईला खाऊ घातलं. गोकर्णाचा जन्म त्यातून आहे. गायीसारखे कर्ण असलेला पुत्र पुढे जन्माला आला, तो या फळाचा, चरूचं सामर्थ्य होतं म्हणून जन्माला आला. तिनं फळ खाल्लं नाही. आता काय झालं, तिची बहीण होती, मेवणे होते, धुंदुकारी नावाची.
ते तिचं स्वरूप म्हणजे अधर्म, ही द्विधा बुद्धी, त्यात अधर्म मिसळला म्हणजे काय होईल? सत्यानाश. ती म्हणाली मी काय करते, मला दिवस आहे तर माझं पोर तुला आणून देते, काय काळजी करू नको. बहिणीनं आपला मुलगा आणून दिला आणि त्याचं नाव धुंदुकारी. तो महाभयंकर निपजला. सगळी पाप त्यांनी आयुष्यामध्ये कोणतं करायचं बाकी ठेवलं नाही. मद्यपान, धूम्रपान, मांसाहार, हिंसा, चोरी आणि व्यभिचार, 6 महापाप सांगितलेत आपल्याकडे. कधीही करू नये, त्याचं भयानक फळ मिळेल असं शास्त्र सांगतात. पण मनुष्य क्षणिक मोहाला बळी पडतो आणि यातली पाप करतो. धुंदुकारीनं जाणीवपूर्वक केली आणि पुढे तर तो वेश्यागमनी झाला. 5 वेश्यांकडे तो जात असे. 5 वेश्याचा अर्थ त्याची 5 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय इतकी प्रबळ होती की त्यांना कितीही रूप जर स्पर्श शब्द गंध खाऊ घातले तरी त्यांची तृप्ती व्हायची नाही. तेव्हा हा आत्मदेव त्याची मती गुंग झाली. मी आता काय करू म्हणाला. हा पुत्र असा पोटी जन्माला आलेला, त्याला माहितीच नव्हतं गोकर्ण आपला खरा मुलगा आहे. आणि धुंदुकारीनं अनंत पाप केली आणि त्याचा शेवटी परिणाम असा झाला, त्याच्याजवळचं धन संपलं. धन संपल्यावर त्या 5 वेश्यांनी त्याच्या तो झोपलेला असताना तोंडावर अग्नीचे निखारे टाकले आणि त्याला मारून टाकले. मनुष्य पाप करताना हसतो, भागवत सांगतं, आणि परिणाम भोगताना रडतो. खरं आहे की नाही सांगा? असंच आहे. समाजात हे चित्र पाहायला मिळतं. माणसानी पुण्याच्या बाबतीत अत्यंत जागरूक असावं असं धर्मशास्त्र सांगतं. पण पाप करताना मनुष्य सर्वाधिक जागरूक असतो आणि सावध असतो. कोणी बघत तर नाही आहे ना. म्हणजे महाविद्यालयात गेलेला मुलगा पहिली ओष्ठशुभ्र धूम्र नलिका हातात घेतो. चांगलं नाव आहे ना, ओष्ठशुभ्र धूम्र नलिका. तर आपल्याला कोणी बघणार नाही ना अशी खबरदारी तो घेत असतो. पण पुढे निर्णय निर्लज्ज होतो. स्वच्छ पांढऱ्या रंगाचं वस्त्र आहे, त्याच्यावर एखादा डाग पडला तरी वाईट दिसतं. पण त्याच्यावर 100-500 डाग पडले की त्याला बुटीक म्हणायला काय म्हणतात, असं काहीतरी म्हणतात. बघ काय गमतीच आहेत सगळ्या आपल्याकडे. तर पहिला डाग पडू नये म्हणून तर माणसाने सावध पाहिजे की नाही. पण यांनी सगळी पाप केली आणि त्या वेश्यानी शेवटी या धुंदुकारीला मारल्यानंतर त्याला मुक्ती मिळाली नाही. इतकी पाप केली, मुक्ती मिळणं शक्यच नव्हतं. आणि तो पिशाच योनीला गेला असं सांगितलेलं आहे. हा जो गोकर्ण जन्माला आलेला होता, तीर्थयात्रा करून तो परत आला. आत्मदेव तोपर्यंत निघून गेलेला होता वनामध्ये, तिकडेच त्यांनी देह टाकला. धुंदुलीचा आईचाही मृत्यू झालेला होता. तो गोकर्ण आपला घरी आल्यानंतर रात्रीच्या वेळेला त्यांनी काय केलं, या धुंदुकारीनं पिशाच रूपी त्या गोकर्णाला भीती दाखवायचा प्रयत्न केला. खूप भीती दाखवली त्यावेळी अजिबात भ्यायला नाही गोकर्ण. धक्का बसला त्या धुंदुकारीच्या पिशाच्याला, कारण मी आलो की सगळे घाबरतात, हा अजिबात घाबरत नाहीये. का बरं, याच्यात असं काय सामर्थ्य आहे? आणि मग शेवटी त्याच्या लक्षात आलं, अरे आपला हा भाऊच आहे. आणि त्याला इतकं वाईट वाटलं, तो त्याला शरण गेला आणि गोकर्णाला म्हणतोय मला कृपा करून सोडव आता. त्यावेळी गोकर्ण म्हणाला चिंता करू नको. त्यांनी यज्ञ केले, उपासना केली, तीर्थयात्रा केल्या, सूर्यदेव उपासना केली, सगळं करून झालं पण काही उपयोग होईना. त्यावेळी त्याला आश्चर्य वाटलं आणि मग शेवटी त्यांनी भागवत सप्ताह केला. त्या भागवत सप्ताहाला हा पिशाच रूपी हा धुंदुकारी एका वेळूच्या कांडीमध्ये येऊन बसलेला होता. एक दिवसाचं सत्र संपलं की ती गाठ फाडकन तुटायची. 7व्या दिवशी शेवटची गाठ ज्यावेळेस तुटली, उद्ध्वस्त झाली, त्या दिवशी त्या धुंदुकारीला अर्थातच मुक्ती प्राप्त झाली. मग अशी पाप केलेल्या माणसाला सुद्धा जर मुक्ती मिळत असेल तर सत्पात्र माणसाला मिळेल भागवताने, यात काय संशय, असं भागवत म्हणतात. मग काही मंडळी याचं झकास अर्थ काढतात, आयुष्यभर पाप करूया आणि शेवटी भागवत वाचूया म्हणजे झालं, चला सगळी पाप पचून जा, असा त्याचा अर्थ नाही आहे. असं कोणी त्यातून विपरीत अर्थ मात्र कृपा करून काढू नये. आता पहिली भागवत कथा केव्हा सांगितली गेली? 3 एका वेळेला प्रथम सांगितले गेलेले आहेत, खूप महत्वाच्या आहेत त्या. पहिली भागवत कथा मी ज्याप्रमाणे सांगितली
ती शुकाचार्यांनी परीक्षित राजाला सांगितली, कारण आपल्याला माहिती आहे शृंगी ऋषीचा शाप त्याला मिळालेला होता. एका सप्ताहामध्ये तक्षकाचा दंश होईल तुला आणि तुला मृत्यू येईल. त्या परीक्षितांनी सगळ्याचा त्याग केला आणि तो हरिद्वारला गेला. हरिद्वारला जे ओळीनं घाट आहेत त्या घाटावर तो बसलेला होता. ज्या घाटावर तो थांबला त्या घाटाचं नाव आहे आनंद घाट. योग त्याचं भाग्य असं की मृत्यू दिसतोय समोर सप्ताहात आणि नेमके शुकाचार्य आले, जणू त्याच्या उद्धाराला आले. आणि शुकाचार्यांनी त्याला भगवान श्रीकृष्णाने स्वधाम गमन केल्यानंतर 30 वर्षांनी ही कथा सांगितलेली आहे, भागवताची कथा. म्हणजे भगवंतानी आपला देह पार्थिव टाकला प्रवास पट्टणला, आपल्याला ज्ञात आहे. आणि त्याच्यानंतर 30 वर्षांनी भाद्रपद शुद्ध नवमीला प्रारंभ करून पौर्णिमेपर्यंत ही कथा चाललेली होती. आणि प्रत्यक्ष शुकाचार्यांच्या मुखातून परीक्षितांनी ऐकली. अध्यात्म चले